पुढची बातमी बीडमधनं आहे। बीड जिल्ह्यातला जातीय संघर्ष शिगेला पोहोचलाय, टोकाला गेलाय। वंजारी समाजबहुल 2 गावांनी एक अजब ठराव केला। मराठा समाजातल्या व्यक्तीकडनं कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा हा ठराव आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यातील जातीय संघर्ष टोकाला गेलेला होता, त्याचे परिणाम आता दिसू लागलेत। 17 मेच्या दिवशी सकाळी 10 वाजता मुंढेवाडी या गावातील मंदिराच्या पारावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासन जागं झालंय आणि या बातमीनंतर बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे मुंढेवाडीत पोहोचले। तर बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याशी एबीपी माझानं एक्सक्लुझिव्ह संवाद साधला, आपण पाहूया। बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आपल्या सोबत आहेत। साहेब, मुंढेवाडी आणि नारेवाडीमधला जो काही प्रकार समोर आला त्यानंतर गावामध्ये आपण चर्चा करण्यासाठी आलात, काय माहिती आपल्यापर्यंत भेटली आणि काय चर्चा झाली? कालची जी घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली त्या संदर्भात आज आपण इथं मीटिंग घेण्यासाठी मुंढेवाडी येथे आलो। मुंढेवाडी ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्यामध्ये जातीवाद असा कुठला प्रकार दिसूनच आला नाही। हे एक 99% एका समाजाचं गाव आहे आणि उर्वरित 1% जो इतर समाज आहे त्या समाजाचे सरपंच या गावचे ते 1% जे व्यक्ती आहे ते या गावचे सरपंच आहेत। म्हणजे इथे सामाजिक म्हणजे काय म्हणतात त्याला भेद हा अजिबात नाही। फक्त त्यांचा एक काही नांदूर फाटा इथे काही समाजकंटक त्रास देतात म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं व्हिडिओ त्यांनी केल्याचं म्हणजे त्या दिवशी तो निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं। परंतु त्याच्यामध्ये जात हा विषय नव्हता। एक नांदूर फाट्यावर एक जाताना काळजी घ्यावी हा त्याचा मागचा उद्देश होता। तसं त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आलं की मराठा समाजातील व्यक्तीकडून कोणी खरेदी करू नये, खरेदी केली तर 5,000 रुपयाचा दंड। उत्साहाच्या भरामध्ये कोणतरी व्यक्ती बोलून गेला आहे, परंतु त्याला गावाचं अनुमोदन नाही आहे, गावकऱ्यांचं कुठलंही अनुमोदन नाही आहे, गावकरी ते फॉलो देखील करत नाही आहे। हा व्हिडिओ साधारणतः 15-20 दिवसापूर्वीचा आहे। 15-20 दिवसामध्ये काही व्यक्तीला कोणी काही फाईन केलेलं नाही हे म्हणजे, आणि तिथे काही जाणं कोणाचं बंद झालेलं नाही, तिथे लोक जातातच आहे आणि असं काहीच नाही। फक्त काल व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून तर लक्षात आला, परंतु हे 20-22 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे। गोविंद शेळके, एबीपी माझा, मुंढेवाडी, बीड। तर बीडमधल्या बातमीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सुद्धा मुंढेवाडी या गावामध्ये पोहोचले। त्यांनी याचं स्पष्टीकरण दिलं की हा केवळ एक ठराव होता, आम्ही शांतता प्रस्थापित करण्यास सांगितलेलं आहे, परंतु एकाही गावकऱ्याचं या ठरावाला अनुमोदन नव्हतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।